डेटिंग ऍप बनवतोय त्याला आता काही भाव नाही, कारण भावनांना महत्व कुठे आहे. सगळं महत्व इन्स्टंट गोष्टींना, वापर करून घ्या या गोष्टींना. मी आणि माझी होणारी बायको आम्ही दोघे डेटिंग ऍपवरच भेटलो. आम्ही नव्हतो ऍपवर, आम्हाला कोणीतरी इन्स्टिगेट केलं. पण मी का सांगतो ही सगळी गोष्ट, मग तुम्ही बघणार काय एपिसोडमध्ये. क्विक सांगतो, ह्याच माझ्या गोष्टीमध्ये एक विलन सुद्धा आहे. जी विलन आहे एक डेटिंग ऍप क्वीन, आणि ती भाई खूप डेंजर आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये मी कोण, माझी होणारी बायको कोण, आम्ही कसे भेटलो, आमच्या आयुष्यात काय कांड झाले, या विलनचा या सगळ्यामध्ये काय रोल आहे, हे सगळं बघण्यासाठी इंटरेस्टेड आहात ना. नसाल तरी बघा. भेटूच. I'm obsessed. Forget the rest. Forget the rest. I'm obsessed. I'm thinking yes. I'm obsessed. Forget the rest. सॉरी, मैंने जानबूझ के नहीं किया. एक्सक्यूज मी. जी, कुछ कहा आपने? आपने अंदर किसी लड़की को देखा? उसने ब्लैक गाउन पहना हुआ था. नहीं तो आई एम सॉरी. अरे सर, आप तो बिना पेमेंट किए ही निकल आए. निकला नहीं था, किसी को ढूंढ रहा था. अरे सर, शोधाल तर शोधतच राहाल, पण आम्ही तुम्हाला कुठे शोधायचं. 36,827. ये क्या बिल है ब्रो? काय सर, मी काय रिक्षाचं मीटर किंवा घराचं भाडं मागत नाहीये ना. आता मजा केली आहे तर बिल भरावंच लागेल ना. हा, काय? कार्ड का कॅश? कार्ड. थँक्यू सर.
माझं कमिशन देतो. पण तुला अजून जास्त कमवायचे असेल तर सांग. हो, वाय नॉट. पण ते कसं? तुझ्यासारख्या आणखीन तयार कर आणि त्या जे काही कमवतील त्याच्यातून पण तुला कट द्यायला सांगतो शेठला. काय? अच्छा, ती लोक आल्यावर माझा तर पत्ता कट नाही होणार ना? नाही, मी शब्द देतो. आधी माझं कमिशन दे. फाय 4 3 2 1 आले. थँक्यू. डील डन. हो, अरे दादा, मीच केला होता फोन. अरे मला अचानक आठवलं वहिनीचा वाढदिवस येतोय ना. सो व्हॉट प्लॅन्स? हो, मीच करायचं असेल सगळं तर मग लेट्स प्लॅन अ गुड सरप्राईज. ओके, मी सगळं ठरवते आणि तुला कॉल करते. ओके, बाय. यू टेक केअर. ए बाबा, ए हळूहळू. जरा हळू. तो कीबोर्ड जरा सांभाळून वापर. आपला बॉस माहिती आहे ना तुला. हा कीबोर्ड त्याच्यासाठी ॲसेट आहे, ॲसेट. त्याला काही झालं ना तर तुझ्या पगारातनं कापून घेईल पैसे. चिल ब्रो. चल कॉफी पिऊया. असली कॉफी यार, ते जिंदगी झंड झाली. कॉफी से क्या ही बदलेगा. तुम्हाला सांगतो, पैशाचे एवढे लोचे आहेत ना, या सॅलरी मधून तर चहा सिगरेटचा खर्चही निघत नाही. आणि घरातले माझ्याकडेच पैसे मागतात आणि नाही दिलं ना की सॅडवाला इमोजी. भाई साहब, डे 1 पासून सांगते तुम्हाला, डेटिंग ऍप डाउनलोड करा. मुलगा पटवा, एखादी श्रीमंत मुलगी पटव, सगळे प्रॉब्लेम सॉल्व. मस्तच लाईफ होईल ना. सुहानी, पैशाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व मेहनत करून होतात. एक्झॅक्टली. डेटिंग ॲपवरती करायची मेहनत आणि करेक्ट मुलगा राईट स्वाईप करायचा. Sir, this app is really going to be a path-breaking one. Absolutely, we have never seen anything like this happening in a dating app, really. Absolutely. Looking forward to hear from you. Thank you, sir. Thank you so much. आधी हे काय? ही लॉकडाऊनने दिलेली देणगी आहे. इनोव्हेशन. प्रेझेंटेशन चालू आहे, दिसतोय एवढा. खाली काय घातलं त्यांना काय कळतंय. आणि नाही घातलंस खाली तरी काय फरक पडणार आहे? नाही थांबा. बरं मला सांग, हे जे काय ऍप होतं ते युनिक वालं. बरं आधी हे बघ, तू कोडर आहेस, आय रिस्पेक्ट यू. पण मार्केटमध्ये डेटिंग ऍपची एवढी भरमार आहे, त्यात आदित्य कुलकर्णीचं हे डेटिंग ऍप कोण डाउनलोड करणार आहे? बघशील. डेटिंग ऍप्स म्हणजे फक्त स्वतःचा वेळ वाया घालवणे. ज्या दिवशी तुला कळेल ना किती फायदा येते, त्या दिवशी प्ले स्टोअर वरून सगळे डेटिंग ऍप डाउनलोड करशील. नो, आय डोंट थिंक सो. कसली म्हणजे एज ऑफ 30, नो डेटिंग, नो बॉयफ्रेंड अँड नो शादी अँड ऑल. तसं नाहीये. लग्न वगैरे करेन मी, पण त्याआधी ऍप कशाला पाहिजे? मी काय म्हणते, डेट कर ना फक्त. आणि तुला ते माहिती आहे का, FWB, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. सॉरी, नॉट फॉर मी. वन नाईट फ्लिंग नाही ग, मला नाही इंटरेस्ट या सगळ्यात. इशू, एक काम कर, फिक्स मॅच नावाचं एक नवीन ॲप आलंय, डाउनलोड कर. सुहानी,
मी तुला सांगितलं ना, मला यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. हे ट्राय केल्याशिवाय कसं ठरवतेस यार, मजा येत नाही. डेटिंग ऍप म्हणजे पैसे कमावणं. मग तर अजिबातच नको. काय फायदा आहे सगळ्याचा? फायदा आहे, तुला माहित नाहीये. गरज पण नाहीये. हॅलो, गुप्ते अँड असोसिएट्स. हाय हॅलो वगैरे सोडा मॅडम, माझ्या पेमेंटचं काय ते बोला. कोण बोलतंय? तुम्ही फ्युचर सॉफ्टवेअर डेव्हलपर्स हे नाव कधी ऐकलंय का? हो, माहितीये. ओ आय एम सो ग्लॅड माझ्या कंपनीचं नाव तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे माझं पेमेंट थकलंय हे तुम्हाला माहिती आहे का? कारण सॉफ्टवेअरचा काही इश्यू आला की 100 नंबर डायल केल्यासारखं तुम्ही मला घाईकुतीला येऊन फोन करता. अहो, माझं ऐकून घेता का? नाही ऐकणार. मला माझं पेमेंट काढून द्या. गेले 3 महिने तुमचं ऐकतोच आहे मी फक्त. सुहानी मॅडम, मी सुहानी नाही, तिची कलिग बोलते. जे काही हो हे बरं आहे. गेल्या वेळेला सँडी म्हणून कोणीतरी बोलत होतं, आता तुम्ही. अहो, मी खरंच सुहानी नाहीये, मी तिची कलिग. माझं नाव काही असो तुमचं नाव, मला काय करायचंय, तुम्ही माझं पेमेंट मला काढून द्या, नाही तर यापुढे तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करणार नाही. ऐका ऐका, तुम्ही शांत व्हा. मी सरांची बोलते, ठीक आहे? ठीक आहे. ते गृहीत धरताय तुम्ही मला. समजतं कोण तुम्ही स्वतःला? आणि सरांशी काय बोलणार तुम्ही? हे बघा, मी पर्सनल लेवलवरती बोलून बघते. अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा बोलते, ठीक आहे? तुम्ही टेन्शन नका घेऊ. अहो बच्चन क्वीन, गेले 3 महिने तुम्ही आपापसातच बोलताय. आता बोलू नका, माझे पैसे खरंच काढून द्या मला. गेले 3 महिने हा याच्याशी बोलतो तो त्याच्याशी बोलतो. होपलेस. हॅलो, हा काय आगाऊ आहे फ्युचर सॉफ्टवेअर वाला. रिकव्हरी एजंट असल्यासारखा बोलतोय, मूर्ख कुठचा. अरे आपली तो निकाल पडी तो कटक आयटमने आपल्याला राईट स्वाईप केलंय. तुझं डीपी पाहिलं डेटिंग ऍपचा? 10वीचा कुठला तरी फोटो ठेवलाय, त्याच्या जेव्हा आज पोरी पटवते. एक तरी डेट पूर्ण झाली का रे तुझी? एक वन सिंगल होईल ना, त्यात काय एवढं आहे. हे बघ, टाइमपास करण्यात काय अर्थ नाही. ह्याला ना ब्रो नाही, ह्याला अंकल म्हटला पाहिजे. अरे याच्या आणि डेटिंग ऍपचं काय देणं घेणं आहे काय? तू मला अंकल म्हण, आजोबा म्हण, का एक तर हा मला अंकल म्हणणार. मी तुझा बाप आहे बाळा, बाप. कोण? बाप. हा का? का? कारण मी कोडर आहे. डेटिंग ऍपचं कौतुक मला सांगू नका. ज्या दिवशी माझा ऍप क्रिएट होईल ना, त्या दिवशी तुम्हाला कळेल डेटिंग ऍप काय चीज आहे. ओके, चॅलेंज घेणार काय? कसलं? डेटिंग ऍप वरनं जो आयटमला फर्स्ट डेट करेल त्याला बियर टिल द बेली ब्लास्ट ऑन मी. म्हणजे एज ऑफ 30, नो डेटिंग, नो बॉयफ्रेंड अँड नो शादी अँड ऑल. ह्याला ना ब्रो नाही, ह्याला अंकल म्हटला पाहिजे. फिक्स मॅच नावाचं एक नवीन ऍप आलंय. अरे याच्या आणि डेटिंग ऍपचं काय देणं घेणं आहे काय?
updating